पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। आता त्यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे। नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला सोपवलेल्या एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। या रिपोर्टनुसार प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकर यांनी आपल्या एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकला होता। पूजा खेडकर यांनी स्टील चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या त्यांच्या एका नातेवाईकाच्या सुटकेसाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय। त्यांनी आपल्या नातेवाईकाच्या सुटकेसाठी नवी मुंबईतील अधिकाऱ्याला फोन केला होता। नातेवाईकाच्या सुटकेसाठी त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे। नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी हा रिपोर्ट महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे सादर केला आहे। पूजा या 2023 बॅचच्या IAS अधिकारी असून गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता, परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या। त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सदनी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत। त्यांचे आजोबा आईचे वडील जगन्नाथ थराव बुधवत हे IAS अधिकारी होते, तर वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिले आहेत। सेवानिवृत्त झाल्यावर वंचितांच्या पाठिंबावर ते अहमदनगर दक्षिण मधून यंदाची लोकसभा निवडणूक लढले आहेत, तर आई डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत। कोणत्याही IPS अधिकाऱ्याला 2 वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो। या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते। त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते। याप्रमाणेच IAS असलेल्या डॉक्टर पूजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाराधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते, मात्र त्यांची आता धुळ्याला बदली करण्यात आली आहे।